श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहुयात आजच्या काही ताज्या घडामोडी। मेंढीगिरीतील शेतकऱ्यांचा सोलर प्रकल्पाविरोधात एल्गार, आत्महत्येचा इशारा। पूर्व सूचना, परवानगी व नुकसान भरपाईशिवाय शेतात सोलर लाईनचे खांब। विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून मारहाणीचा आरोप। जत तालुक्यातील मेंढीगिरी येथील शेतकऱ्यांनी सोलर प्रकल्पाच्या वीज वाहिनीचे काम तात्काळ थांबवून योग्य नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे। पूर्व सूचना, आवश्यक कायदेशीर परवानगी आणि नुकसान भरपाई न देता शेत जमिनीत सोलर लाईनचे खांब व तारा टाकण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिलेला आहे। जत तालुक्यातील मेंढीगिरी गावातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीत आवादा सोलर प्रकल्पाच्या वीज वाहिनीचे खांब उभारण्याचे आणि तारा टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। या कामाबाबत आपल्याला पूर्वकल्पना देण्यात आली नाही, तसेच आवश्यक कायदेशीर प्रक्रिया आणि नुकसान भरपाईची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या प्रकरणी बाधित शेतकऱ्यांनी जतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सामूहिक निवेदन देऊन सोलर लाईनचे काम थांबवण्याची मागणी केली होती। मात्र निवेदन देऊनही प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान सोलर कंपनीचे अधिकारी व कर्मचारी पोलीस बंदोबस्तात शेतात खांब उभारण्यासाठी आले असता शेतकऱ्यांनी या कामाला विरोध केला। यावेळी शेतकरी कामाच्या ठिकाणी आडवे गेल्याचे सांगण्यात येत असून विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापजनक वातावरण निर्माण झालेले आहे। शेतकऱ्यांचा गंभीर इशारा। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सोलर लाईन टाकण्यासाठी शेतात खड्डे खोदून खांब उभारल्याने उभी पिके, शेतबांध, सिंचन व्यवस्था, शेतीचा वापर आणि भविष्यातील मशागतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। सोलर लाईनचे काम तात्काळ थांबवावे, बाधित जमिनींचा पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई निश्चित करावी आणि नुकसान भरपाई दिल्याशिवाय कामाला परवानगी देऊ नये अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिल्याने हा प्रश्न अधिकच गंभीर बनलेला आहे। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: सोलर लाईनचे काम तात्काळ थांबवावे, संबंधित कंपनीला देण्यात आलेल्या परवानग्यांची चौकशी करावी, बाधित शेतजमिनींचा पंचनामा करावा, शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य नुकसान भरपाई निश्चित करावी, नुकसान भरपाई अदा केल्याशिवाय कामास परवानगी देऊ नये, आवश्यक महसूल, ग्रामपंचायत व इतर कायदेशीर प्रक्रिया तपासावी, नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करावी। पाहुयात या प्रसंगी बसवराज शेंडगे काय म्हणत आहेत ते। यानंतर पाहुयात गौतम कांबळे यांचं काय मत आहे ते। यावेळी सरपंच बिराजदार, नाशिर मुल्ला, आप्पा शिंदे, भीमप्पा वनवाडे, प्रकाश सरगर, शंकर सरगर, सिद्धराया सरगर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। ठळक मुद्दा: शेत जमिनीत सोलर लाईनचे काम सुरू असताना नुकसान भरपाई व कायदेशीर प्रक्रियेचा मुद्दा उपस्थित झाला आहे। प्रशासनाकडे निवेदन देऊनही काम सुरू राहिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप असून विरोध करताना पोलिसांकडून मारहाण झाल्याचेही ते सांगत आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्येचा इशारा देण्यात आल्याने प्रशासनासमोर आता मोठे आव्हान उभे राहिलेले आहे। बसू बाबू शेंडगे, मेंढीगिरी, तालुका जत, जिल्हा सांगली। असा दोन चिक्कीची आपले आपलं सोलार कंपनीची लाईट आपलं मळ्यात घेऊन चालली ती, त्यामुळे मी अडवले। आता 9 वेळा अडवलोय। पोलीस घेऊन येते ती, सारखं धमकी देते ती आणि प्रत्येक वेळा एक लेडीज पोलीस घेऊन येते ती। किती वेळा सांगणं तरी ऐक नाही ते। आणि काल दंगा करून शेना वडिलावर 94 वर्ष चालू, वडिलाला मला 50 चालू आहे, भाव वारलाय।
तरी आम्हाला दांडगाव कोल्हार घेऊन सगळं राहून चालली ती आपलं बोरवर 10 एकर बागा येत आहे त्या बोरवर एका बोरवर ती बोरवर तार गेली ती उद्या बोर खालीवर करता येत नाही ती त्याला सांगलं तर ऐकायला तयार नाही काय आमचं काय ऐकायला घ्यायला नाही धमकी देऊन मारून टाकून दाबून शिना वडिलाला बी तसं करते मला बी तसं करते भाव वारलेला आहे आई वारलेला आहे भावाच पोरं 2 भावाच पोराला धमकी दिली ती मला बी धमकी दिली त्याने वडिलाला धमकी देऊन उचलून फेकली ती म्हणजे यांचं काय कळेना झालंय कितीला सांगलं तर पोलीस स्टेशन गाडीत पाणी सोडतो म्हणते ती गाडीचं पाणी सोडायला केलं नुकसान केलं आस्ती आमचं आहे जमीन आमचं आहे ग्रामपंचायत बी ऐकना ग्रामचं ऐकना मेंढी ग्रामपंचायत ऐकना आणि आमचे बी ऐकना हा फक्त ते ताराला आणि बोरला वाटतं 3 फूट फरक आहे आणि उद्या बोर काढाय वर सोडायला झालं तर तिथं बोर चालत नाही रिबोर करायचं चालत नाही 9 एकर क्षेत्रामध्ये आता बोरवर आहे आणि आम्ही गणपती शेडसाठी आम्ही शेड दिलेले आहे तरी पण सांगितलं तर 9 वेळा इच्छा सांगितलं त्याला इथं नको राहू नका जबरदस्त प्रत्येक पोलिसांना ते कंपनीवाले तिथे धमकी देते ती तुझं गाडीत पाणी सोडतो म्हणते ती त्याचं गाडीत पाणी किती आहे काय शेतकरी म्हणजे काय किंमत नाही त्याचं आता सध्याला ह्या वर्षी आमचा पाऊस नाही आमचं द्राक्षी डाळिंब पीक आहे सगळे आणि ह्या बोरवरच आहे आणि असं झालं तर आमचं परिस्थिती होणार कसं ती उद्या बोट जळलं तर आम्हाला काढता येत नाही सोडता येत नाही आणि असं झालं तर आत्महत्या करता व्हायला लागणार आम्हाला आणि असं धमकी देऊन आम्हाला करत गेलं तर आमचं परिस्थिती वाईट होणार आहे आणि ही आमचं वाईट झालं तर ही वाईट वेगळं होणार आहे आणि आत्महत्या करायची वेळ येणार आहे आणि जग बी असंच व्हायला आम्ही बी असंच होणार आहे आता ह्या कारवाईला पोलीस स्टेशनला कंपनीला कारवाई काय तर शासन केलं पाहिजे आवाड कंपनीवर आणि पोलीस स्टेशनवर महाराष्ट्र शासन दखल घेतलं पाहिजे नुकसान भरपाई दिले पाहिजे आता आमचं टोकाचं पाऊल घेतलं पाहिजे गौतम सदाशिव कांबळे राहणार मी मेंढीगिरी माझं शेत मेंढीगिरी इथे आहे तरी माझे आवाड कंपनी सौर ऊर्जा ह्यांनी येऊन माझ्या पोलीस व कंपनीवाले येऊन माझ्या दमदाटी देऊन मला धक्काबुक्की करून मला त्यांनी पोल रवून गेले आहेत तरी माझे हे जमिनीवरच माझे कुटुंब जगत आहे आणि ह्या पोलमध्ये मी पोल जर रवून गेले तर माझा उदरनिर्वाह होत नाही तरी तुम्ही शासनाने किंवा पोलिसांनी ह्याची दखल घ्यावी सांगली एसबी साहेबांनी आमची दखल घ्यावी आणि आम्हाला दमदाटी देतात आणि महाराष्ट्र शासनानेही आमची दखल घ्यावी आणि जे होईल ते आमचे नुकसान भरपाई भरून द्यावी आणि ह्याच्या पुढे आम्ही आत्महत्या करून घ्यायला तयार आहे. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.